हॅलो स्टुडंट्स, तो आज या व्हिडिओमध्ये आपण एमएसटी सीईटीचा निकाल नेमका कधी लागणार त्याच्याबद्दल एक खूप महत्त्वाची अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर नेमकं त्याच्यामध्ये फक्त तुमचा निकाल कधी लागणार हे आपण बघणार नाहीये, तर त्यानंतर रिझल्टच्या डिटेल्स मध्ये रिझल्टमध्ये नेमकं काय काय डिटेल्स तुम्हाला मिळणार आहेत, रिझल्ट कॅल्क्युलेट कसा केला जातो, निकालानंतर काय स्टेप्स आहेत यासाठी आपण आज बघणार आहोत. कारण इंजिनिअरिंग करायची असेल तर या निकालानंतर पुढे काय करायचं हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सो सगळ्यात पहिला पॉईंट आपण की इंजिनिअरिंग तर करायची आहे, बट सर एमएसटी सीईटीचा निकाल कधी लागणार? तर दरवर्षी एमएसटी सीईटीच्या पेपरची अँसर की आल्यानंतर पुढच्या 10 ते 15 दिवसात निकाल हा जाहीर केला जातो. ऑलरेडी तुमची पीसीएमचे पहिल्या अटेम्प्टची अँसर की आलेली आहे आणि लवकरच पुढच्या 1 ते 2 हप्त्यामध्ये तुमची सेकंड अटेम्प्टची सुद्धा अँसर की येणार आहे. आणि त्याच कॅल्क्युलेशननी जर आपण गेलो तर मिड जून पर्यंत तुमचा हा सीईटीचा निकाल लागू शकतो. आता सीईटीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस करायची आहे. तर सीईटी निकालामध्ये तुम्हाला पर्सेंटाईल बद्दल आयडिया येणार आहे. आता नेमका एमएसटी सीईटीचा निकाल जो आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो आपण बघणार आहोत. तर एमएसटी सीईटीच्या निकालामध्ये ज्या वेळेस आपण बघतो की 4 पॉइंट्स कन्सिडर केले जातात की त्या मार्कचं नॉर्मलायझेशन. आता नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक शिफ्ट आपल्याकडे होतं, तर वेगळ्या शिफ्ट्सला सेम लेवल, कोणत्या शिफ्टची इझी लेवल होती, मॉडरेट लेवल होती, याचा अनालिसिस केला जातो आणि याच्यावरून तुमचा पर्सेंटाईल ठरवला जातो. जर तुमची सुद्धा इझी मॉडरेट शिफ्ट असेल किंवा डिफिकल्ट शिफ्ट असेल तर आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे मार्क वर्सेस पर्सेंटाईल, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता. नंतर दुसरी गोष्ट काय, तर पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन काय होतं की ज्या वेळेस तुमच्या शिफ्टचा टॉपर तो किती वरती आलाय त्यानुसार तुमच्या मार्क्सवरती तुमचा पर्सेंटाईल ठरवला जातो. त्यानंतर वेटेज अँड स्कोर, तर सब्जेक्ट वाईज सुद्धा पर्सेंटाईल तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि फायनल रिझल्ट, तर फायनल रिझल्ट मध्ये तुम्हाला नेमकं काय बघायला मिळणार आहे, तर फायनल रिझल्ट मध्ये तुम्हाला तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याचे सब्जेक्ट वाईज पर्सेंटाईल आणि एक तुमचा ओव्हरऑल पर्सेंटाईल बघायला मिळणार आहेत. या रिझल्ट मध्ये तुम्हाला तुमचा रँक कळणार नाही. आपण पुढच्या स्लाइडला बघणार आहोत की तुमचा रँक कधी तुम्हाला कळणार आहे. तर ऑलरेडी तुमचा जर निकाल लागल्यानंतर जर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसची चिंता असेल किंवा ऑलरेडी तुम्हाला निकालाच्या पहिले जर ऍडमिशन प्रोसेसची चिंता असेल तर एनरोल इंजिनिअरची जी टॉप काउन्सिलिंग बॅच आहे, प्रीमियम बॅच, ती ऑलरेडी चालू झालेली आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग, बेस्ट ब्रांच तुम्हाला मिळण्याची, बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळण्याची संधी ज्या काउन्सिलिंग बॅच म्हणून तुम्हाला मिळू शकते. आणि जे कॉलेज अलॉटमेंटसाठी खूप महत्वाचं आहे कॅप राउंड्स, त्यासाठी एक्सपर्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहेत. ऑप्शन फॉर्म बनवण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट ॲज वेल एज जर एनरोल इंजिनिअरच्या प्रीमियम प्लस पॅकेजला तुम्ही एनरोल करत असाल तर ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळणार आहेत. आणि एनरोल इंजिनिअरला चूज करण्यामागचं कारण असं आहे की एनरोल इंजिनिअरकडे आहेत एक्सपिरियन्स अँड ट्रस्टेड मेंटर्स, हाय सक्सेस रेट आणि त्यानंतर एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट. तर आजच जर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि काउन्सिलिंग बॅच बद्दल एन्क्वायरी करू शकतात. त्यानंतर नेमकं एमएसटी सीईटीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर एमएसटी सीईटीचा निकाल लागल्यानंतर आपली प्रोसेस चालू होणार. मग प्रोसेसमध्ये काय काय पार्ट्स असतात, मग तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यानंतर कॅप राउंड्स कोणते होणार आहेत, त्यानंतर नेमकी प्रोसेस काय हे खूप जाणून घेणं महत्वाचं आहे. सो कॅप राउंड्स म्हणजे काय, तर कॅप राउंड्स म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस की जे ऑनलाईन प्रकारे कॅप राउंड्स कंडक्ट केले जातात. कॅप राउंड्सला आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतं. आता त्या कॅप राउंडच्या आधी सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं. तर कोणत्या कॅटेगरीसाठी नेमकं कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे ते खूप जाणून घेणं महत्वाचं आहे. जर तुम्हाला सुद्धा डॉक्युमेंट रिक्वायर्डची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्ही कमेंटमध्ये डॉक्युमेंट टाईप करू शकतात. आमची टीम तुमच्यासोबत डॉक्युमेंट रिक्वायर्ड पीडीएफची लिंक शेअर करून देईल. त्यानंतर नेमकी याची ऍडमिशन प्रोसेस काय असते, जर तुम्हाला याच्याबद्दल डाऊट असतील ना तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यांना तुम्ही कॉल करा. ते मेंटर्स तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस पूर्ण एक्सप्लेन करतील. आणि हे जे काही पॉइंट्स मी इथे एक्सप्लेन करतोय ते डिटेलमध्ये काही पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये कव्हर केले जाणार आहेत. सो तोपर्यंत तुम्ही एनरोल इंजिनिअरला सबस्क्राईब करून ठेवू शकतात, जेणेकरून ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला ती अपडेट मिळेल. आता नेमकं एनरोल इंजिनिअर मध्ये जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर एनरोल इंजिनिअरच्या काउन्सिलिंग बॅच मध्ये नेमकं काय मिळणार आहे तुम्ही या स्लाइडवरती बघू शकतात. तर सगळ्यात महत्वाचं जे कॅप राउंड्स आहेत त्या प्रत्येक कॅप राउंड साठी तुम्हाला गायडन्स मिळणार आहेत. त्यानंतर स्पॉट राउंड आणि आयएलएस राउंड जे होतात ज्याला ते कॉलेज लेवलला कंडक्ट केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा टीम तुम्हाला गायडन्स करणार आहे.
आणि हेच राऊंड जे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईलला सुद्धा चांगलं कॉलेज मिळू शकतं. याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट कॉल सपोर्ट मिळणार आहे, 24/7 कॉल सपोर्ट राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक कॅप राऊंड साठी जो ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे तो ऑप्शन फॉर्म कस्टमाइज करून तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर लाईव्ह सेशन्स तुमचे होणार आहेत, रेकॉर्डेड सेशन तुमचे होणार नाही, लाईव्ह सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर डेडिकेटेड मेंटरची टीम तुम्हाला मिळणार आहे जोपर्यंत तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेत नाही तोपर्यंत. कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस, व्हेरिफिकेशन सेशन्स असे 20 ते 25 सेशन्स या प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत कंडक्ट केले जाणार आहेत. आणि त्यानंतर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला सुद्धा तुम्हाला सपोर्ट दिला जाणार आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या बॅच मध्ये खरंच खूप लिमिटेड सीट्स आहेत. आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म सपोर्ट, त्यानंतर कॅप राऊंड सपोर्ट, त्यानंतर स्पॉट राऊंड, IELTS राऊंड सपोर्ट या सोबतच जर फॉर्म फिलिंग सपोर्ट सुद्धा पाहिजे असेल तर कम्प्लीट पॅकेज सुद्धा एनरोल इंजिनियर कडे अवेलेबल आहे. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्याच्याबद्दल एन्क्वायरी करू शकता. ऑलरेडी एनरोल इंजिनियरनी मागच्या 3 वर्षामध्ये 5,000+ मुलांना काउन्सिलिंग थ्रू गाईड केलंय. आता त्यानंतर जे काही आपण अपकमिंग व्हिडिओज आणणार आहेत तुमच्यासाठी त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहेत तर कॅप राऊंडचा नेमका गायडन्स काय असतं, कॉलेज सिलेक्शनचा प्रोसेस काय असतं, स्पॉट राऊंड काय, बाकीचे वेगवेगळे डिफरंट आपल्याला ऍडमिशनचा कट ऑफ कसा डिसाईड केला जातो याच्यावरती आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही एनरोल इंजिनियरला सबस्क्राईब करून ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला पण लवकरात लवकर काउन्सिलिंग बॅच जर जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा. कारण चांगले मार्क आल्यानंतर सुद्धा प्रॉपर गायडन्स जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळू शकतं. आणि कमी मार्क जर तुम्हाला असतील तरी सुद्धा तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. सो अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि तुमची जेव्हा वेळेस तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्ही आमच्या टीम सोबत कनेक्ट करू शकतात आणि गायडन्स घेऊ शकतात. थँक्यू स्टुडंट्स.